ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, मागील भागामध्ये आपण पाहिले होते की पौल अग्रिपा राजा समोर आहे आणि पौलाने आलेल्या संधीचा उपयोग उत्तम रीतीने कसा करून घेतला हे आपण पाहत होतो. हाच मुद्दा घेऊन पुढील अध्ययन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आजच्या अध्ययनात पौलाने अग्रिपा राजा समोर आपली साक्ष कशी ठेवली आणि शुभवर्तमान कसे गाजविले हे पाहावयास मिळेल. परंतु पौल जे काही बोलला त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या लोकांवर त्याचा काय परिणाम झाला आणि पौलाने देवाची इच्छा कशी पूर्णतेस नेली हे पाहावयास मिळणार आहे. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्याच्या 26व्या अध्यायाच्या 12 वचनापासून आपले अध्ययन पुढे चालू ठेवणार आहोत. मी थोडक्यात ह्या अध्यायाची उजळणी करणार आहे. आम्ही पाहिलं की अग्रिप्पा हा विद्वान मनुष्य होता. त्याला मोशेचे नियमशास्त्र माहीत होते. त्याला यहुद्यांची पार्श्वभूमी ठाऊक होती. अशा माणसासमोर शुभवर्तमान सांगण्याची संधी प्राप्त झाली म्हणून पॉल आनंदित झाला होता. कारण ह्या प्रकरणात खरे काय आहे आणि त्याचे नैसर्गिक स्वरूप काय आहे हे जाणून घ्यायची अग्रिप्पाची मनापासून इच्छा होती. पौलाला सुद्धा नियमशास्त्र फार चांगल्या प्रकारे माहीत होते, परंतु फरक एवढाच होता की त्याची ख्रिस्ताशी सुद्धा भेट झालेली होती. त्याच्यासाठी आता नियमशास्त्राला नवीन अर्थ प्राप्त झालेला होता. आता त्याला कळले होते की त्याला जे आवश्यक आहे ते देवाने त्याला पुरवले आहे. देव गौरवी व चांगला आहे हे त्याला कळले होते. येशू ख्रिस्ताद्वारे त्याने मानवजातीवर कृपा केली आहे हीच गोष्ट अग्रिप्पाला समजावी अशी पौलाची हार्दिक इच्छा होती. जेव्हा श्रोत्यांनो पौलाने बोलावयास सुरुवात केली तेव्हा त्याला फार आनंद झाला. आत्म्यामध्ये समाधान झाले. त्याचे भाषण एक महान संदेश होता. जरी आम्हाला दिसतं की त्या ठिकाणी अनेक हजारो लोक उपस्थित होते, विद्वान लोक होते, तरी पौलाला फक्त एकाच व्यक्तीबरोबर बोलायचे होते आणि ती व्यक्ती म्हणजे अग्रिप्पा. पौल अग्रिप्पाला ख्रिस्तासाठी जिंकण्याचा प्रयत्न करीत होता. मोठ्या आदराने आपल्या भाषणाची त्याने सुरुवात केली आणि तो अग्रिप्पाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागला की ह्या संधीमुळे त्याला स्वतःला किती आनंद झाला आहे. प्रथम त्याने आपल्या तारुण्याविषयी सांगितले, आपली पार्श्वभूमी त्याने सांगितली, त्याच्या जीवनात कसा बदल झाला ते त्याने सांगितले आणि शेवटी ख्रिस्ताकरिता त्या मनुष्यापर्यंत पोहोचण्याचा त्याने प्रयत्न केला. जर आपण पौलाचा संदेश न थांबता वाचाल तर तो आपणाशी सुद्धा अवश्य बोलेल. मागच्या कार्यक्रमामध्ये मी आपणासाठी 18 वचने वाचली होती आणि आपल्या कदाचित लक्षात आले असेल की किती सावधगिरी बाळगून पॉल अग्रिप्पाशी बोलत आहे. मी ही वचने पुन्हा वाचणार नाही, परंतु थोडक्यात ह्यांचा संदर्भ मी आपणाला देईन आणि स्पष्टीकरण देईन. पॉल त्याच्या वर्तणुकीबद्दल अगदी साधारण असे स्पष्टीकरण दिल्यानंतर अग्रिप्पाला सांगण्याचा प्रयत्न करतो की कशा प्रकारे ख्रिस्त ह्या जगात आला आणि कशा प्रकारे त्याचा छळ करण्यात आला, त्याला वधस्तंभावर टांगण्यात आले. तो स्वतः सुद्धा त्याच प्रवृत्तीचा व्यक्ती होता, परंतु त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे परिवर्तन आले. त्याच्या पार्श्वभूमीमुळे उत्पन्न होणारी एक स्वाभाविक बाब होती. तो सांगतो की परुषी ह्या रूपात तो कसा राहिला. दमास्कसच्या रस्त्यावर त्याला जो अनुभव आला त्याविषयी त्याने सांगितले. येशूचा तार्सस येथील शाऊलापेक्षा अधिक कटुता बाळगणारा आणि क्रूर असा शत्रू दुसरा कुठलाच नव्हता हे लक्षात घ्या. त्याच्या मनात शुभवर्तमान व येशू ख्रिस्त ह्यांच्याविषयी जबरदस्त द्वेष होता. तो म्हणतो की नासरेतकर येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्या असा माझा बेत होता. तो शुभवर्तमानाचा व येशू ख्रिस्ताचा द्वेष करणारा होता. तो सांगतो की त्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांचा कसा छळ केला व बहुतेक करून ह्याच कारणामुळे त्याने आपल्या आयुष्याची 2 वर्षे तुरुंगात घालवली होती.
व ह्या धार्मिक नेत्यांद्वारे त्याची अवहेलना केल्या जात होती. तो आता ज्यांचा त्याने छळ केला होता त्यांच्यापैकी एक झाला होता व त्यांना जे वाटले असेल ते तो स्वतः अनुभव करीत होता. 13व्या वचनात दमस्कसच्या रस्त्यावरील आपला अनुभव साक्षी रूपाने तो सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे मार्गात आला व तो रस्त्यावर पडला. त्याला येशूची वाणी ऐकू आली. तेव्हा त्याला समजले की तो देवाच्या इच्छेविरुद्ध जात आहे, देवाच्या इच्छेविरुद्ध कार्य करीत आहे. नंतर पुष्कळ वर्षांनी जेव्हा त्याने फिलिप येथील मंडळीला पत्र लिहिले तेव्हा त्याने आपला अनुभव अशा प्रकारे सांगितला. फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय 7 आणि 8 वचने. फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय 7 आणि 8 वचने. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, ह्यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. श्रोत्यांनो, पौलाच्या जीवनात त्यावेळी एक क्रांती घडून आली. त्याने आधी धर्मावर विश्वास ठेवला होता, परंतु येशू ख्रिस्ताशी भेट झाल्यानंतर त्याला त्या सर्व धर्मबंधनातून सुटका मिळाली व ज्या गोष्टी त्याला लाभाच्या वाटत होत्या त्या सर्व त्याने हानी अशा समजल्यात. ज्या व्यक्तीचा तो भयंकर द्वेष करीत होता तो त्याच्या जीवनातील एक विशेष व्यक्ती झाला. नंतर पौल फेस्ताला आणि अग्रिप्पा राजाला त्या दृष्टांताची वास्तविकता वर्णन करून सांगतो. देवाने त्याला परराष्ट्रीयांना शुभवर्तमान सांगण्यासाठी नेमले व त्यांच्यापासून त्याची सुटका करण्याचे अभिवचन दिले. अशा रीतीने पौलाने ह्या 2 अधिकार संपन्न लोकांना जे सांगायचे होते ते सांगितले. ते त्याला हात लावू शकत नव्हते, कारण त्याने कैसराकडे याचना केली होती, परंतु तरी सुद्धा तो त्यांना शुभवर्तमान सांगू शकला. 19व्या वचनापासून पौल झालेल्या दृष्टांताविषयी सांगतो. तो म्हणतो की मी त्या दृष्टांताला अवमानले नाही. 19वं वचन बघा, 26 अध्याय 19 वचन. म्हणून हे राजा अग्रिप्पा, मी तो स्वर्गीय दृष्टांत अवमानिला नाही. जणू तो ह्या ठिकाणी त्याला प्रश्न विचारत आहे की मी दुसरे काय केले असते. काय तू जर माझ्या जागी असतास तर तू सुद्धा असेच केले नसते काय? सुरुवातीपासून पौल एक गोष्ट स्पष्ट करीत आहे की मार्ग हा जुन्या कराराची प्रगती आणि पूर्णता आहे. नंतर पुढे 20 ते 22 वचने सांगतात, तर पहिल्याने दमिश्कातील लोकांना व येरुशलेमेत अवघ्या यहुदिया देशात व परराष्ट्रीय लोकात मी उपदेश करीत आलो की पश्चाताप करा आणि पश्चातापास शोभतील अशी कृत्य करून देवाकडे वळा. ह्या कारणामुळे यहुदी मला मंदिरात धरून ठार मारावयास पाहत होते. तथापि देवापासून सहाय्य प्राप्त झाल्यामुळे मी आजपर्यंत लहान मोठ्या साक्ष देत राहिलो आहे. आणि ज्या गोष्टी होणार आहेत म्हणून संदेष्टांनी व मोशेने सांगितले त्याखेरीज मी दुसरे काही सांगत नाही. हे जुन्या कराराच्या उलट आहे. आता पौल अग्रिप्पाला शुभवर्तमान सांगत आहे आणि तेथे असलेला जमाव सुद्धा ते शुभवर्तमान ऐकत आहे. 26 अध्याय 23 वचन मी आता आपणाकरिता वाचत आहे. त्या अशा की ख्रिस्ताने दुःख सोसणारे व्हावे आणि त्यानेच मेलेल्यातून उठणाऱ्यांपैकी पहिले होऊन आमच्या लोकांस व परराष्ट्रीयासही प्रकाश प्रगट करावा. मला वाटतं श्रोत्यांनो, पौल ह्या ठिकाणी विदेशी ह्या शब्दावर भर देत आहे, कारण अग्रिप्पा हा विदेशी होता. लक्षात घ्या, पौलाने ह्या ठिकाणी शुभवर्तमान सांगितले आहे. ख्रिस्त आमच्या पापांसाठी मेला, गाडला गेला आणि जिवंत झाला. पौलाने नेहमीच प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाला महत्त्व दिले. आज आम्ही फार कमी पुनरुत्थानाची घोषणा करतो. आम्ही मृत्यूविषयी अधिक बोलतो, पण पुनरुत्थानाविषयी फार कमी प्रचार केला जातो. पौल सभेत आलेल्या सर्व लोकांना तोंड देत आहे आणि सांगत आहे की देवाने मानवाच्या इतिहासात हस्तक्षेप केला आहे आणि त्याने मानवासाठी काही केले आहे. देवाने आपले प्रेम प्रदर्शित केले. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवले.
जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. श्रोत्यानो, त्या ठिकाणी अचानक सर्व काही थांबले. सुभेदार फेस्त त्या खुर्चीवर बसल्या बसल्या रागात आला. कारण जेव्हा आम्ही तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलतो, तेव्हाच लोकांना राग येतो. लोक छळ सुरू करतात. लोक विरोध करायला लागतात. जोपर्यंत आपण परमेश्वराविषयी बोलाल, तोपर्यंत लोक फार आनंदाने तुमचे म्हणणे ऐकतील. परंतु येशू ख्रिस्ताविषयी बोलणे सुरू करताच लोकांवर त्याचा परिणाम सुरू होतो. आज जगामध्ये शुभवर्तमान गाजवणाऱ्या लोकांचा छळ जो होत आहे, तो ह्याच कारणामुळे. कारण जेव्हा आम्ही हा प्रचार करतो की प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण मानवजातीसाठी ह्या जगात आला, त्याने वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्येच पापांची क्षमा आहे, प्रभू येशू ख्रिस्तच मार्ग, सत्य आणि जीवन आहे, तेव्हा लोकांना मग समस्या सुरू होते आणि लोक मग विरोध करू लागतात. लोक शुभवर्तमान ऐकायला तयार होत नाहीत. परंतु आम्हाला हिमतीने हे शुभवर्तमान प्रचाराचे कार्य करायचे आहे. कारण श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने ही आज्ञा आम्हाला दिलेली आहे. आम्ही जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहोत, आम्हाला हे कार्य न भिता हिमतीने करायचे आहे आणि अनेक लोकांना नाश होण्यापासून वाचवायचे आहे. पुढे 24 आणि 25 वचने सांगतात. 26 अध्याय 24 आणि 25 वचने. ह्याप्रमाणे तो प्रत्युत्तर करीत असता फेस्त मोठ्याने बोलला, पौला, तू वेडा आहेस. विद्येचे अध्ययन फार झाल्यामुळे तुझे डोके फिरले आहे. पौल म्हणाला, फेस्त महाराज, मी वेडा नाही, तर मी खरेपणाच्या व शुद्धपणाच्या गोष्टी बोलतो. श्रोत्यानो, ही दुर्दैवाची गोष्ट आहे की पौलाला ह्या ठिकाणी अडथळा निर्माण करण्यात आला. तरी पौल मोठ्या संयमाने आणि आदराने त्याला उत्तर देत आहे. पौलाचे शांत राहणे हे सिद्ध करते की तो वेडा नाही, नाही तो भ्रमिष्ठ आहे. आज आमच्या दिवसात अनेक साक्षीदार आहेत, देवाचे सेवक आहेत. ते इतके घाबरतात की त्यांची बुद्धिमत्ता दिसून पडत नाही, परंतु देव वेडेपणा मात्र दिसतो. आम्हाला शुभवर्तमान सांगायचे आहे आणि लोकांना घाबरून जाऊन बरेच लोक शुभवर्तमानातील महान सत्य प्रदर्शित करीत नाहीत. श्रोत्यांनो, आम्हाला असे स्थान घेण्यास मागे पुढे पाहायचे नाही, परंतु आम्हाला मोठ्या धैर्याने, हिमतीने प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान पौलाप्रमाणे सौम्य रीतीने सांगायचे आहे. आम्हाला त्यांच्याप्रमाणे वागायचे नाही. जरी ते आमचा छळ करतील, आम्हाला वाईट ते बोलतील, आमची निंदा करतील, तरी आम्हाला सर्व काही सहन करून पुढे जायचे आहे. पहा, फेस्ताला उत्तर दिल्यानंतर पौल अग्रिप्पाकडे आपले लक्ष लावित आहे आणि ह्या प्रश्नाद्वारे त्याच्याशी तो बोलत आहे. 26 आणि 27 वचने. ह्या गोष्टी राजे अग्रिप्पा ह्यांना ठाऊक आहेत. त्यांच्यासमोर मी मनमोकळेपणे बोलतो. ह्यातले त्यांच्यापासून काही गुप्त नाही अशी माझी खात्री आहे, कारण हे कानाकोपऱ्यात घडलेले नाही. हे राजा अग्रिप्पा, संदेष्टांवर आपला विश्वास आहे ना? विश्वास आहे हे मला ठाऊक आहे. तुमच्याकरिता काही वास्तविकता अर्थपूर्ण नसताना सुद्धा त्यावर विश्वास ठेवणे शक्य असते. आपणाला प्रभू येशू आमच्या पापांकरिता मेला आणि जिवंत झाला हे माहीत असेल. ठीक आहे, परंतु आमचा ह्या सत्याशी असलेला संबंध अधिक महत्वाचा आणि आवश्यक आहे. 28 आणि 29 वचने बघा. तेव्हा अग्रिप्पाने पौलाला म्हटले, मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवितोस. पौल म्हणाला, थोडके किंवा फार कसेही असो, पण केवळ आपणच नव्हे, तर आज हे जे सर्व माझे भाषण ऐकत आहेत, त्यांनी ह्या बंधनाशिवाय माझ्यासारखे व्हावे अशी देवाजवळ प्रार्थना आहे. श्रोत्यानो, अग्रिप्पा हा विद्वान राजा होता. त्याने उत्तर दिले, तू मला ख्रिस्ती बनवू इच्छित आहेस? अनेकदा लोक ख्रिस्ताला स्वीकारण्याच्या अगदी शेवटच्या पायरीवर येऊन सुद्धा नेहमीकरिता नाश होऊ शकतात. ही फार भयानक शोकांतिका आहे. अगदी थोडक्याने
काम चालणार नाही. अगदी शेवटच्या टोकाला येणे पुरेसे नाही. एकतर आम्ही पूर्णपणे यायला हवे किंवा मुळीच यायला नको. एकतर आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करून तारण पावलेल्यांमधून असू शकतो किंवा ख्रिस्ताला नाकारून तारण न पावलेल्यांमधून असू शकतो. आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवू अथवा ना ठेवू, तो आमचा तारणारा असेल किंवा नसेल, ह्यापैकी एक असू शकतं. मधात काहीच नाही हे लक्षात घ्या. थोडके नाही, पूर्ण असायला हवे. आमचे समर्पण पूर्ण असायला हवे. पूर्णपणे आम्ही त्याचा स्वीकार करायला हवा. ह्यामधील दुसरा कुठलाच वर्ग नाही. पॉल त्यांना सांगतो की त्यांनी ख्रिस्ताद्वारे देवाशी नवा संबंध प्रस्थापित करावा व त्यांनीही त्याच्यासारखे व्हावे. कोणीही पापाच्या बंधनात राहावे अशी देवाची इच्छा नाही. ह्या माणसाला आपण परुषी आहोत ह्याचा अभिमान आहे. जो एकेकाळी ख्रिस्ती लोकांचा घात करीत असे, त्यांचा छळ करीत असे, तो परिवर्तित झाला आहे आणि त्याची इच्छा आहे की सर्व लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार करावा, पापांची क्षमा प्राप्त करून घ्यावी, ख्रिस्ताशी एक जवळचे नाते स्थापित करून घ्यावे. आणि हा पॉल, आम्ही त्याची पार्श्वभूमी पाहतो की तो विश्वासणाऱ्यांना साखळ्यांनी बांधून बंदिवासात टाकीत असे. तो त्यांचा छळ करीत असे. मुले आणि स्त्रियांना तो भयंकर रीतीने छळत असे. परंतु जेव्हा त्याच्यामध्ये परिवर्तन झाले आहे, तेव्हा तो इतरांना सांगत आहे की माझ्याप्रमाणे आपण सुद्धा ख्रिस्ताजवळ येऊ शकता आणि ख्रिस्ताद्वारे तारण प्राप्त करून घेऊ शकता. तारसकर शौलाच्या जीवनात झालेल्या परिवर्तनामुळे लोकांवर फार प्रभाव पडतो. ह्याचे काय स्पष्टीकरण आहे? ते म्हणजे ख्रिस्त जिवंत आहे. तो मेलेल्यातून जिवंत झाला आहे. हेच पौलाने अग्रिपाला अगदी सुरुवातीला आपल्या साक्षीत सांगितले. परमेश्वर मेलेल्यांचे पुनरुत्थान करतो ही गोष्ट तुम्हाला अशक्य का वाटते? ह्याबद्दल शंका घेण्यासारखे काहीच नाही. 1900 वर्षांपेक्षा अधिक वर्षात मानवाने विभिन्न क्षेत्रात ज्ञानात जी वाढ केली आहे, त्यामुळे आमच्या काळात पुनरुत्थान अधिक विश्वसनीय झाले आहे. पुनरुत्थानावर विश्वास ठेवणे आज आमच्यासाठी त्या काळातील लोकांपेक्षा अधिक सोपे आहे. त्या काळात लोकांकरिता ते कठीण होते. ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाल्यामुळे एक दुसरी गोष्ट म्हणजे येणारा न्याय आहे. एक नवीन सिंहासन तयार झाले आहे. त्या सिंहासनावर प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे. त्या ठिकाणी दुसरा कैदी आहे. तो कैदी दुसरा तिसरा कोणी नसून तुम्ही किंवा मी असू शकतो. एकतर आपणाला स्वतःला नम्र करावे लागेल, पापांबद्दल क्षमा मागून पश्चाताप करून ख्रिस्ताला स्वीकारावे लागेल, किंवा एक दिवस त्याला सर्व गोष्टींचा हिशोब द्यावा लागेल. श्रोत्यानो, मी तर ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेले आहे. म्हणून मला पूर्ण खात्री आहे की मला ख्रिस्ताच्या न्याय सिंहासनासमोर उभे राहावे लागणार नाही. माझा न्याय झालेला आहे. मला ख्रिस्तामध्ये तारणाचे आश्वासन प्राप्त झालेले आहे. लक्षात घ्या, तारण झालेले व न झालेले दोहोंसाठी प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान फार महत्वाचे आहे. आता 30 ते 32 वचने बघा. तेव्हा राजा, सुभेदार, बर्निका व त्यांच्याबरोबर जे बसले होते ते उठले आणि एकीकडे जाऊन आपसात म्हणाले, ह्या माणसाने मरणास किंवा बंधनास पात्र असे काही केले नाही. तेव्हा अग्रिपाने फेस्ताला म्हटले, ह्या माणसाने कैसराजवळ न्याय मागितला नसता तर त्याला मोकळे करिता आले असते. आता श्रोत्यानो, हे निश्चित आहे की पॉल रोमला जाणार. मी आधीच सांगितल्याप्रमाणे असे काही लोक आहेत जे हा प्रश्न विचारतात की कैसराकडे न्याय मागून पौलाने बरोबर केले का? काय त्याचे ते न्याय मागणे योग्य होते? काहींना वाटतं की त्याने चूक केली. मला नाही वाटत की त्याने चूक केली असावी. रोमकरास पत्रात त्याने रोमला जाण्याच्या तीव्र इच्छेला प्रगट केले आहे. मी आपणाकरिता रोमकरास पत्र 1 अध्याय 10 आणि 11 वचने वाचत आहे. रोमकरास पत्र 1 अध्याय 10 आणि 11 वचने. तो म्हणतो, ह्याविषयी देव माझा साक्षी आहे.
त्या देवाची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करीतो. तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे. ह्या ठिकाणी त्याच्या मनात जी हार्दिक इच्छा आहे ती अगदी स्पष्टपणे आम्हाला दिसते. तो रोमला जात आहे, ठीक आहे. आपण आता असा प्रश्न विचाराल की त्याचा तो प्रवास भरभराटीचा होता, यशस्वी होता का? होय श्रोत्यानो, तो भरभराटीचा आणि यशस्वी असा प्रवास होता. कारण पॉल देवाच्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी जाणार होता आणि त्याने रोमला जावे अशी देवाची इच्छा होती. पुष्कळदा श्रोत्यानो, जेव्हा देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये तो पूर्ण करतो, तेव्हा आम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. अनेक अडचणी येतात, अनेक संकटे येतात, परंतु त्याचा अर्थ असा मुळीच होत नाही की ती देवाची इच्छा नाही. देव आपल्या योजनेप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या पद्धतीने आमच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि आमचा भरपुरीने उपयोग करून घेतो. कदाचित आज आपण जेव्हा परमेश्वराची सेवा करीत आहात, तेव्हा अनेक संकटांना तोंड देत असाल, अनेक अडचणी आपणासमोर असतील किंवा निराशा असेल. पण मी आपणाला उत्साहित करू इच्छिते की पावलाचं जीवन पहा. हे पुस्तक पुन्हा आणि पुन्हा वाचा आणि नक्कीच पावलाच्या साक्षीद्वारे आपणाला उत्साह प्राप्त होईल आणि परमेश्वराची सेवा करण्याकरिता आपण प्रोत्साहित होऊन पुढे वाटचाल करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, कोणीही पापाच्या बंधनात राहावे अशी देवाची इच्छा नाही. म्हणूनच देव सातत्याने आम्हाला पापाच्या बंधनातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या त्याच्या सेवकांद्वारे आमच्या अंतःकरणापर्यंत योग्य गोष्टी पोचविण्याचा प्रयत्न करतो. परंतु अनेक जण हे स्वीकारित नाही आणि पापातच राहतात. आज आपण पाहिले की पौलासमोर विपरीत परिस्थिती होती. तरीही त्याने तेथे उपस्थित असलेला राजा अग्रिपाच नव्हे, तर उपस्थित इतर सर्वांनाही शुभवर्तमान कळविले. आज आपण विचार करूया की या गोष्टी आमच्यासाठी काही कित्ता आहेत काय? काय आम्ही या सर्व अध्ययनातून काही शिकण्याचा प्रयत्न केला आहे? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभूजी. तुझ्याद्वारे आम्हाला शिक्षण मिळत आहे, तुझ्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे आणि म्हणूनच प्रभूजी आमच्या जीवनामध्ये आम्ही शुभवर्तमान स्वीकारावं, तुझ्या इच्छा जाणून घ्याव्यात आणि तुझ्या इच्छा परिपूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रयत्नशील व्हावं, यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवित आहोत. प्रभूजी, तू आमचा जिवंत देव आहेस, तू आमचा निर्माणकर्ता आहेस आणि म्हणूनच प्रभूजी आमच्यामधील प्रत्येक उणीव तुला ठाऊक आहे. प्रभूजी, आम्ही तुला विनंती करतो, आमच्यामधील उणीवा तू काढून टाक आणि तू आम्हाला परिपूर्ण असं तुझं लेकरू तू बनव. आम्हाला ठाऊक आहे या सर्व गोष्टी तुला शक्य आहेत आणि म्हणूनच तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्मिक आरोग्य प्राप्त करा, आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव करा. प्रभू आपणास सहाय्य करो.